Remind me later. नमस्कार. मी संतोष करंजे, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बारामती येथून मार्गदर्शन करत आहे. आणि आजचा आपला हा महत्त्वाचा जो विषय आहे, हा सुरू ऊस लागवड तंत्रज्ञान यातील सुधारित तंत्रज्ञान याविषयी आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मी सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञान जे आहे सुरूच याविषयीचं सविस्तर असं मार्गदर्शन करणार आहे. मी या ठिकाणी गेले 18 वर्षापासून कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये याविषयी कृषी विद्यावेत्ता म्हणून काम पाहत आहे आणि बरेच शेतकऱ्यांना याविषयीचे प्रशिक्षण आम्ही दिलेलं आहे. या ठिकाणी शेतकरी बांधव कृषी विज्ञान केंद्रामध्ये येऊन पण पाहतात आणि शिवाय आम्ही त्यांच्या शेतावर जाऊन या ठिकाणी बरेचसे जे काही आमच्या कार्यक्षेत्रामध्ये तालुके आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करत आहे. आणि इथून पुढं अशा पद्धतीचे लाईव्ह आपण वेबिनार्सद्वारे फेसबुक च्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. येत्या 18 ते 24 जानेवारीच्या दरम्यान या ठिकाणी कृषिक हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन टेक्नॉलॉजी वीक याचं आम्ही आयोजन केलेलं आहे. तंत्रज्ञान सप्ताह ह्या येत्या 18 ते 24 जानेवारी दरम्यान या कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या परिक्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्ही ऊसाच्या विविध जाती महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेल्या व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांच्याद्वारे विकसित केलेल्या विविध ऊसाचे वाण आणि त्याच्या परफॉर्मन्स त्याचा वाढीचा जो काही गुणधर्म आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जवळपास 15 विविध वाण या ठिकाणी आम्ही प्रात्यक्षिक लावलेले आहेत. ते तुम्हाला प्रत्यक्ष कृषी विज्ञान केंद्रामध्ये येऊन पाहायला मिळणार आहेत. याच्यामध्ये अडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू या तिन्ही सीझन मध्ये कोणत्या प्रकारची आपण वाण लावू शकतो ऊसाचे हे तुम्हाला पाहायला मिळतील. विशेष सांगायचं म्हणजे आम्ही सुरू हंगाम मध्ये म्हणजे सुरू हंगाम हा आपला सुरू होत आहे येत्या 15 डिसेंबर म्हणजे आता चालू झालं 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी या दरम्यान आपण सुरू ऊसाची लागवड करतो. सुरू म्हणजेच की वर्षाची सुरुवात ज्याला आपण सीजनल ऊस म्हणतो त्याची लागवड आपण 15 डिसेंबर पासून 15 फेब्रुवारी या दरम्यान करत असतो. आणि त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन करणार याविषयीचं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं या हंगाम मध्ये सुरू हंगाम मध्ये आपणाला कोणत्या प्रकारची आंतरपिकं घेता येतील याविषयीचं पण मार्गदर्शन आम्ही करणार आहे आणि ते प्रत्यक्षात तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. इथं आम्ही सुरू हंगाम मध्ये ऊसाला कोणत्याही प्रकारची हानी न होता ऊसाची वाढ अतिशय उत्तम पद्धतीने घेता त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची आंतरपिकं घेता येतील या पद्धतीचं पण आम्ही प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे. तर येत्या 18 ते 24 जानेवारीला आपण प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहण्यासाठी येऊ शकता. याच्यामध्ये विविध प्रायव्हेट कंपनी असतील किंवा आपल्या शासकीय संस्था असतील ज्याच्यामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे किंवा विविध नॅशनल रिसर्च स्टेशन जे आहेत आपले राष्ट्रीय संशोधन केंद्र आहेत यांचे तंत्रज्ञान आणि आपले महाराष्ट्रातील विविध कृषी विद्यापीठ जसं की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेले विविध यंत्र म्हणजे बैल चलित यंत्र किंवा ट्रॅक्टर चलित यंत्र याचाही वापर आपण ऊसामध्ये आणि इतर पिकामध्ये कशा प्रकारे करू शकतो हे तुम्हाला या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळं
मी सर्वांना आपल्याला विनंती करेन, की आपण येत्या 18 ते 24 जानेवारीला कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये अवश्य भेट द्या. दरवर्षी कृषी हे प्रात्यक्षिक आधारित प्रदर्शन असतं. परंतु या वर्षीच्या कोविड सिच्युएशनमध्ये आपण लिमिटेड पार्टिसिपंट म्हणजे मर्यादित शेतकऱ्यांना किंवा व्हिजिटर्सना या ठिकाणी परवानगी देणार आहे आणि आपण सामाजिक अंतर पाळून ही प्रात्यक्षिक या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर पाहू शकता. तर त्यासाठी येत्या 18 ते 24 जानेवारीला आपण सर्व शेतकरी बांधवांनी या टेक्नॉलॉजी महोत्सव, तंत्रज्ञान महोत्सवामध्ये आवर्जून या. दरवर्षीप्रमाणे प्रदर्शन असतं त्या पद्धतीचं प्रदर्शन नसता. फक्त तुम्हाला प्रात्यक्षिक आणि नवीन तंत्रज्ञान किंवा इनोव्हेशन ज्याला म्हणतो आपण, जे नाविन्यपूर्ण जे उपक्रम आहेत, नाविन्यपूर्ण अवजारं आहेत, याविषयीचं आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळेल. याच्यामध्ये शेती, शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आणि संशोधन. संशोधनामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत राष्ट्रीय अजैविक ताणतणाव व्यवस्थापन संस्था माळेगाव यांचेही संशोधन आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये मुख्य पिके आणि कोरडवाहू पिके याच्यावरचं संशोधन पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं आहे, मी याबद्दल सांगितलं की कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपल्याला हे प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहेत. ते आवर्जून तुम्ही सुरू ऊसाचे जवळपास 15 ते 20 प्रकारची आंतरपिकं जी ऊसामध्ये येणारे आहेत, ती तुम्हाला आवर्जून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सुरू ऊसाच्या बाबतीत आपण आज चर्चा करतोय. सुधारित सुरू ऊस लागवड. कारण आता ती वेळ आली आहे. 15 डिसेंबर पासून ते 15 फेब्रुवारी या दरम्यान आपण योग्य नियोजन करून सुरू ऊसाची लागवड करू शकतो. की जसं ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे किंवा काही शेतकऱ्यांचं खरीप हंगामातलं सोयाबीन किंवा इतर पिकाचं जसं तूर आहे, यासारखी पिकं आपली हार्वेस्ट झाली असेल, काहींचा खरीप हंगामातला कांदा असेल, यासारखी पिकं हार्वेस्ट झाल्यानंतर आता आपल्याला सुरू ऊसाची लागवड करायची आहे. तर सुरू ऊस लागवड करताना आपण सुरुवातीला जी जमीन निवडणार आहे, त्या जमिनीच्या आपण पृथक्करण करणं गरजेचं आहे. माती परीक्षण करणं गरजेचं आहे. कारण ऊस पीक म्हणलं की आपण फक्त 1 वर्षाचा विचार न करता, ऊस हे आपण एकाच जमिनीमध्ये जवळपास 3 वर्षासाठी हे पीक घेत असतो आपण. आणि मग 3 वर्षासाठी जर पीक घेणार असेल, तर सुरुवातीलाच आपली जमीन सशक्त म्हणजेच की त्याच्यामध्ये उपलब्ध असणारे जे काही अन्नद्रव्य आहेत, याचं पृथक्करण करून आपण त्याच्या आधारे खत व्यवस्थापन किंवा त्या जमिनीमध्ये आपण सुरू ऊसाची लागवड करावी का न करावी, या प्रकारचा सल्ला तुम्हाला त्या माती परीक्षणाच्या आधारे दिला जातो. आता माती परीक्षण करण्यासाठी आपण नमुना कसा घ्यायचा हे वगैरे मी सगळं सांगणार नाही. परंतु शक्यतो मातीचा नमुना घेताना कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा शेणखत वापरण्यापूर्वी आपण हा नमुना घेतला पाहिजे. तसेच बांधाकडेची जमिनीची मातीचा नमुना घेतला नाही पाहिजे आणि झाडाखालची जमीन जी असेल त्या ठिकाणचा आपण नमुना शक्यतो घेऊ नये. त्या ठिकाणची आपण नमुने घेतल्यास त्याच्यामध्ये आपल्याला योग्य हे पृथक्करण होणार नाही. त्यामुळं असे बॉर्डरची असतील किंवा झाडाखालच्या माती न घेता आपण चांगल्या जमिनी एकसारख्या रंगाच्या जमिनीमध्ये आपण ऊसाची लागवड करणार आहे, त्या ठिकाणी 1 फूट खोलीचा आपण खड्डा घेऊन साधारणपणे 7 ते 8 ठिकाणचे खड्ड्यामधील माती, जसा आपण आईस्क्रीमचा काप घेताना वरपासून खालीपर्यंत घेतो, तसा हा मातीचा काप वरपासून खालीपर्यंत घेऊन सगळी माती त्याच्यामध्ये आली पाहिजे आणि असे 7-8 ठिकाणचे जे आपण माती गोळा केलेली आहे, ती आपण चांगल्या स्वच्छ गोणपाटावर टाकून एकत्रित मिक्स करून साधारण आपण जसे भुईमुगाचे वाटे तोडतो तसे वाटे तोडत 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 साधारणपणे 1 किलो माती आपण एका पिशवीमध्ये जमा करून ती चेकिंगसाठी दिली पाहिजे. साधारण 7 ते 8 दिवसामध्ये आपल्याला त्याचं पृथक्करण मिळेल. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो घटक माती परीक्षणाद्वारे आपण भेटलाय की आपल्या जमिनीचा सामू आणि जमिनीमध्ये असणारे क्षारांचं प्रमाण किती आहे, हे जर चेक करून घेतलं तर निश्चित आपल्याला समजेल की आपल्या जमिनीमध्ये ऊस पीक हे घेणं योग्य आहे की न आहे आणि त्यानंतर त्याच्या आधारे आपल्याला कोणती खतं दिली पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं आम्ही सांगतो की या ऊसाच्या लागवडीसाठी आपणाला सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे जमिनीमध्ये ती जमिनीतला आपण
ऑर्गॅनिक कार्बन बघितला पाहिजे. ऑर्गॅनिक कार्बन जसं सामू आणि शारता आपण चेक केली, ती जर जास्त असेल तर आपण शक्यतो ऊसाची लागवड अ, करू नये किंवा करायचीच असेल तर त्या किंवा क्षारास किंवा सॅलिनिटीसाठी सहन करणारे कुठले वाण आहेत, ते वाण आपण निवडून त्याच्यामध्ये बदल केले पाहिजे. आता सगळ्यात ऑर्गॅनिक कार्बनवर जर बोलायचं झालं तर सेंद्रिय कर्ब हा जमिनीमध्ये योग्य असला पाहिजे. साधारणपणे किमान 1% सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये असल्यास ऊसासाठी वाढीसाठी उत्तम आहे. जर सेंद्रिय कर्ब कमी असेल तर जमिनीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता भासत राहील आणि ज्याच्यामुळे ऊसामध्ये आपल्याला कमतरता अन्नद्रव्याची दिसत जाईल आणि ती कमतरता जर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसायला लागली तर आपण वरून रासायनिक खत नंतर घालत बसल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचे रिझल्ट हवे असे येणार नाहीत. त्यामुळं आपण सेंद्रिय कर्ब चांगला असला पाहिजे हे बघितलं पाहिजे. जर सेंद्रिय कर्ब जर जमिनीमध्ये कमी असेल तर आपण ऊस लागवडीच्या अगोदर हिरवळीची पिकं म्हणजे जसं की ताग आहे, धेच्या आहे, हे पीक आपण लागवड करून 1.5 ते 2 महिन्यामध्ये जमिनीमध्ये नांगरट करून गाडून टाकायचे आणि त्याच्यानंतर पूर्ण मशागत करून आपण ऊसाची लागवड करावी. किंवा शेणखताचा पर्याय जर आपल्याजवळ असेल तर चांगलं कुजलेलं जसं की जास्त जमिनीमध्ये आपण चांगलं कुजलेलं शेण म्हणजे ज्याच्यामध्ये अं, पाणी साठलेलं असेल आणि ते कुजण्याऐवजी सडलेलं असेल तरी त्याच्यामध्ये हानिकारक बुरशी वाढू शकतात. तर चांगलं जे शेणखत आहे, चांगलं जे कुजलेलं शेणखत आहे ते आपण साधारणपणे एका एकराला 3 टन हे फक्त सरीमध्ये द्यावं. जास्त जर प्रमाणात असेल तर आपण सरी काढण्याच्या अगोदर मातीमध्ये मिक्स करून टाकू शकतो. परंतु शेणखताची उपलब्धता आपल्याकडे कमी आहे आणि ते शेणखत आपल्याला जर उपलब्ध असेल तर आपण कार्यक्षमपणे फक्त सरीमध्येच द्यावं, की जेणेकरून ते शेणखत त्या पिकासाठी उपलब्ध होईल आणि ऑर्गॅनिक कार्बनची आपली लेवल भरून काढता येईल. आता सगळ्यात महत्वाची बाब आहे की शेणखत घालताना काही आपले शेतकरी बांधवांचं आहे की कृपया ऊसांच्या जातीबद्दल माहिती द्यावी. मी त्याच्याबद्दल बोलणारच आहे. कारण अ, पहिल्यांदा ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या, नंतर आपण वाण कुठले निवडायचे ह्याच्यावर तर बोलूयाच. मी तिथं तुम्हाला सांगणारच आहे. अभिजितजी यादव यांचा प्रश्न आहे. नक्कीच तुम्हाला त्याच्याबद्दल एक 5 मिनिटामध्ये त्याची मी माहिती देणारच आहे. सगळ्यात महत्वाची बाब असा आहे की ऑर्गॅनिक कार्बन लेवलसाठी आपल्याला जे शेणखत घालणार आहे ते परत आपण एनरिच करून घेतलं पाहिजे. म्हणजे किमान 3 टन मी शेणखत सांगितले तर आपण ते शेणखत सावलीमध्ये आपल्या झाडाच्या सावलीमध्ये आणून टाकलं आणि त्याच्यावर जीवाणू संवर्धनाचे आपण जर मिश्रण केलं, जसं आपण सिमेंट आणि वाळूचं मिश्रण तसं करतो त्या पद्धतीने आपण जीवाणू खत आणि जैविक औषधं याची आपण जर एकत्रित वापर केला तर अतिशय चांगले रिझल्ट येतात. तर याच्यामध्ये ऊसाला जी गरज आहे जसं NPK गरज आहे, जे नत्र स्फुरद पालाश हे अन्नद्रव्याची गरज आहे, तशीच ह्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची पण गरज आहे. आता सूक्ष्म अन्नद्रव्ये आपण देताना कुठली कुठली दिली पाहिजेत, त्याच्या आधारे ते उपलब्ध करण्यासाठी कुठले जीवाणू आहेत ते पण आपण जीवाणू शेणखतामध्ये मिक्स करू शकतो. मग जसं शेणखतामध्ये सांगितलं NPK म्हणजे नत्र स्फुरद पालाश उपलब्ध करणारा जीवाणू, ते एका एकराला किमान 2 किलो, जास्तीत जास्त 4 किलो या प्रमाणात दिले पाहिजेत आणि त्याच्यासोबत आपण सूक्ष्म द्रव्य उपलब्ध करणारे पण जीवाणू आहेत की ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो रोग प्रतिकारक वाढवण्यासाठी सिलिकॉन सारखा जो घटक आहे तो आपण जमिनीतनं देतो, पण त्याची उपलब्धता वाढवण्यासाठी सिलिकॉन बॅक्टेरिया उपलब्ध आहे. सिलिकॉन त्याच्यानंतर फेरस आणि सल्फर बॅक्टेरिया. ऊसामध्ये शेंड्याकडची पानं पिवळी पडतात, पांढरट पडतात. तर त्याच्यामध्ये फेरस आणि सल्फर याची जर कमतरता असेल तर अशा प्रकारे पानांमध्ये कमतरता दिसून येते. तर त्यासाठी फेरस आणि सल्फर बॅक्टेरिया, त्याच्याबरोबर झिंक सोलोब्लायझिंग बॅक्टेरिया म्हणजे फेरस, झिंक, सल्फर, सिलिकॉन यासारखे जे अन्नद्रव्य उपलब्ध करण्यासाठी जे उपयुक्त जीवाणू आहेत ते जीवाणू आपण शेणखतामध्ये मिक्स करून फक्त सरीमध्ये दिलं पाहिजे. ते आपण जर विस्कटून टाकली तर इतरत्र जाण्याची त्याची काही गरज नाही. आपल्याला फक्त मुळाजवळ कार्यक्षमपणे ती खतं पेरून कशी देता येईल किंवा त्या सरीमध्येच कशी देता येईल याचा जास्तीत जास्त आपण वापर करावा की जेणेकरून ऑर्गॅनिक कार्बन आपल्या जमिनीचा चांगला होईल. आता जसं तुम्ही सांगितलं की आता ह्या जमिनीच्या बाबतीत जसं मी तुम्हाला सांगितलं तसंच आता याच्या पुढचा विषय जो आहे ते की
वाणांची निवड. तर सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की सुरूसाठी आपल्याला शिफारशीत केलेले जे वाण आहेत त्याचाच आपण वापर केला पाहिजे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्यासाठी जे शिफारस केलेले वाण आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे वाण आहेत जे आपले महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि म्हणजे पाडेगाव संशोधन केंद्र आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या दोघांनी शिफारशीत केलेले जे वाण आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत. तर सगळ्यात महत्वाचं सुरूसाठी आपण 86 032 को 86 032 हा सगळ्यात चांगला वाण आहे. तो आपण निवडू शकतो. त्याचबरोबर अ, अ, पाडेगाव संशोधन केंद्रावर विकसित केलेला अतिशय 12 ते 14 महिने मध्ये पक्व होणारा वाण जो आहे तो म्हणजे को 10,001 हा 10,001 हा जो वाण आहे हा अतिशय लवकर पक्व होणारा आणि सुरू हंगामासाठी स्पेशल रिकमेंड केलेला वाण आहे. तर त्याची आपण लागवड या सीझन मध्ये करू शकतो कारण ह्याच्यामध्ये साखर उताराही चांगला आहे. म्हणजे कारखाना आणि शेतकरी या दोघांसाठी उपयुक्त आहे. 10,001 चा खोडवाही उत्तम येतो आणि त्याची लागणही चांगल्या प्रकारे येते. तर ऊस लावताना आपण असा लावला पाहिजे 86 032 असेल 10,001 आहे. हे खोडवा निडव्यापर्यंत आपल्याला कसे देता येतील याचा विचार केला पाहिजे. ऊसाचं पीक जर आपल्याला इकॉनॉमिकल करायचं असेल तर खोडवा आणि निडव्याचा पण विचार केला पाहिजे. नुसतं आपण लागण पुरतं मॅनेजमेंट करू नये. कारण सुरू हंगाम किंवा ह्या पूर्व हंगामाच्या ऊसाच्या बाबतीत असा अनुभव माझा आहे की लागण केल्यानंतर बरेच शेतकरी ऊस मोडून टाकतात. आणि मग लागणला जो खर्च येतो त्याच्यापेक्षा निम्मा खर्च खोडव्यात येत असतो. त्यामुळं लागण जर आपण व्यवस्थित पद्धतीने हाताळली, चांगल्या प्रकारे उत्पादन काढलं, तर पुढे आपल्याला खोडवा आणि निडवा जो आहे तो खरा फायद्यातला आहे आणि ते आपण मोडायचं बघतो. तर शक्यतो लागण योग्य पद्धतीने आणि 86 032 10,001 किंवा गुळासाठीचा जर कोणाला घ्यायचा असेल वाण तर 92 005 हा गुळासाठी स्पेशल रिकमेंड केलेला वाण आहे. त्याचबरोबर कोसी 671 हा पण 14 महिन्यामध्ये पर्यंत पक्व होणारा वाण सुरू हंगामासाठी आपण घेऊ शकतो. त्याच्याच बरोबर आपल्या भागासाठी आता नवीन रिकमेंड केलेला जो वाण आहे तो VSI 434 हा पण वाण सुरू हंगामासाठी स्पेशल रिकमेंड केलेला आहे. तर हा 434 आपण घेऊ शकता किंवा को VSI 0 3102 3102 हा जो वाण आहे हा पण सुरू हंगामसाठी स्पेशल रिकमेंड केलेला वाण आहे. तर सुरूसाठी जे वाण आहेत तर हे सगळे वाण VSI 434 किंवा VSI चे को VSI 0 3102 हे पण आपल्या भागासाठी शिफारसीत केलेले अतिशय उत्तम वाण आहे. किंवा अजून एक जर सांगायचं झालं तर आता तुम्हाला प्रात्यक्षिकामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षित्रामध्ये पण पाहायला मिळतील की फुले 0 90 57 हा पण सुरू हंगामासाठी स्पेशल रिकमेंडेशन हे आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा आहे. तर तुम्हाला हे जर वाण पाहिजे असेल की याचा परफॉर्मन्स सुरू हंगामामध्ये कशा प्रकारे दिसतोय तर ह्याचे लागण केलेले आता माझ्याजवळचे जे नवीन लागवड केलेले प्लॉट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा परफॉर्मन्स पाहायला मिळेल. तर हे वाण अतिशय उत्तम आहे. तर तुम्हाला जवळपास सुरू पूर्व हंगाम आणि आडसाली ऊसाच्या लागवडीचे जवळपास 15 वाण तुम्हाला कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर दिसा या ठिकाणी पाहायला मिळतील. तर हे ऊसाच्या वाण निवडच्या बाबतीत. दुसरं माझा सगळ्यात महत्वाचा सल्ला असा राहील की आपण जसं खत व्यवस्थापन करतो तसं लागवड व्यवस्थापनामध्ये सरीतलं अंतर आणि लागवडीतलं अंतर हे सगळ्यात महत्वाचं आहे. जर ऊसाचं उत्पादन तुम्हाला चांगलं घ्यायचं असेल तर याच्यामध्ये लागवड अंतर, फुटव्यांची संख्या आणि येणारा जो फुटवा आहे प्रत्येक तो फुटवा एकसारखा कशा पद्धतीने वाढेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण काय म्हणतो की सुरुवातीला मी ऊस भरपूर लावला पूर्णपणे हिरवागार ऊस दिसला पण नंतर नंतर जसं तुम्ही पुढे जाता तसं फुटव्यांची संख्या जास्त दिसते आणि येणाऱ्या ऊसांची संख्या कमी दिसते. सुरुवातीला आपल्याला दिसताना ऊस अगदी हिरवागार दिसतो असे वाटतं की फार चांगला ऊस आलाय आपण सहज 70-80 टन ओलांडून जाणार परंतु आपल्या हातामध्ये ज्यावेळी ऊसाचं उत्पादन येतं तेव्हा असं वाटतं की 25 30 40 टनच्या वर आपण कधी गेलेलो नसतो. तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला याचं व्यवस्थापन केलं पाहिजे की प्रोडक्टिव्ह टिलर्स
म्हणजे आपण त्याला म्हणतोय की ऊसाचं रूपांतर चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, अशा प्रकारचं व्यवस्थापन पाहिजे. तर सुरू हंगामचे ऊस आपण लागवड करणार असेल तर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या रानांमध्ये आपण सरीतलं अंतर 4 फुटापर्यंत ठेवलं पाहिजे. जे सरी काढतो आपण, तर आता सरी काढताना 4 फूट हे सरीतलं अंतर पाहिजे. जर आपण 3 फुटाच्या 3.5 फुटाच्या अंतरावर जर सऱ्या पाडत असू, 2 सऱ्यामधलं अंतर जर 3.5 फुटात असेल, तर माझी विनंती राहील की आपण थोडंसं 4 फुटावर जावं. सुरू हंगामाच्या ऊसामध्ये अंतर तुम्ही वाढवायला शिकलं पाहिजे. भारी रानं असतील तर त्या ठिकाणच्या रानामध्ये जवळपास 5 फूट हे सरीतलं अंतर आपण ठेवलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची बाब आहे की अंतर हे जसं सरीतलं ठेवलंय तसं उसातलं अंतर पण योग्य असलं पाहिजे. जसं आपण कांडी लावणार आहोत, ती कांडी योग्य अंतरावर जर लावली तर त्याला येणाऱ्या फुटव्यांची संख्या मर्यादित राहील. जास्तीत जास्त फुटवे हे आपले प्रोडक्टिव्ह राहतील. त्यामुळं उसातल्या सरीतलं अंतर जसं आहे योग्य, तसं उसातल्या रोपांतलं अंतर पण योग्य असलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये रोपातलं अंतर हे म्हणजे कांडी लावणार असेल तर आपण 2 डळ्याची कांडी ही लावताना कमीत कमी 20 सेंटीमीटरच्या अंतरावर अंतर ठेवून लावले पाहिजे. पूर्वी जसं आपण टक्कर करत होतो किंवा सवाई करत होतो, त्याच्याऐवजी आपण थोडंसं अंतर 20 सेंटीमीटर पर्यंत ठेवावं. की 2 डोळ्यातली टिपरी असेल तर 20 सेंटीमीटरचं अंतर ठेवा. 5 फुटाची सरी असेल तर त्याच्यामध्ये 20 सेंटीमीटरचं अंतर ठेवलं पाहिजे. आणि 4 फुटाची सरी असेल तरी कांड्यातलं अंतर आपण 20 सेंटीमीटर ठेवलं पाहिजे. त्याच्याऐवजी जर समजा कांड्याची लागवड आपण करत असू तर ज्यावेळी 2 डोळ्याची कांडी लावतो, त्यावेळी कांडी लावताना आपण कांडे ज्यावेळी आपलं कांडा असतं, त्या कांड्याच्या या बाजूला जसा डोळा आहे तसा दुसरा विरुद्ध बाजूला डोळा असतो. तर मग लावताना कांडी जी आपण आडवी लावली पाहिजे. डोळा असा आपला अंगठ्यामध्ये दाबून असा सरळ ठेवला गेला, सरळ असा खाली जमिनीमध्ये ठेवला, तर तो एक डोळा एका बाजूला आणि दुसरा डोळा एका बाजूला असा बरोबर वरच्या दिशेने वाढतो. अन्यथा एक डोळा खालच्या बाजूला जाईल, जर आपण त्याच्यावर बारकाईने लक्ष दिलं नाही, तर एक डोळा खाली जाईल आणि एक डोळा वर राहील. तो खालचा जो डोळा आहे तो उगवायला उशीर करेल किंवा तो उगवणार पण नाही. त्यामुळे डोळे लावताना आपण आडवे लावले तर ते डोळे बरोबर जुळतात, म्हणजे उगवायला एकसारखे येतात. त्याच्यात सगळ्यात महत्वाची बाब असं आहे की आता सुरूचा ऊस जो आहे तो आपण आता डिसेंबर जानेवारी मध्ये लावतो. जसं उशीर होईल तसा उन्हाळा वाढतो, उसाला वाढीला मर्यादा राहतात. त्यामुळे उशीर जास्त करू नये. आपण 15 फेब्रुवारी हे लास्ट तारीख समजून त्याच्या आत आपल्याला लागवड करायची. आणि सुरूचा ऊस जो आहे तो साधारणपणे 13-14 महिन्यामध्ये तुटतो. म्हणजे तुम्ही डिसेंबरला लावला तर पुढच्या मार्च महिन्यामध्ये पर्यंत तुटेल. म्हणजे साधारण 12 ते 14 महिन्यामध्ये तुटेल तो. समजा काही कारखान्याचं नियोजन जर असेल तर काही ठिकाणी 12 महिन्यात पण तुटतो. तर हा ऊस 12 ते 14 महिन्यामध्ये तुटला पाहिजे. आणि त्या दृष्टीने नियोजन करायचंय. म्हणून आपणाला सगळ्यात महत्वाची जी बाब आहे की आपण जास्तीत जास्त लवकर कसा ऊस वाढवता येईल याच्याकडे भर दिला पाहिजे. आता ह्याच्यासाठी मग आपल्याला पर्याय आहे. जसं आपण डोळ्या कांडी लावतो, तर थंडीचे दिवस आहेत, थंडीमध्ये ऊस उगवायला मार देतो. कारण थंडीमध्ये त्याचा डोळा लवकर फुटत नाही. मग त्याच्या ऐवजी आपण असं करावं की आपण ऊसाची रोपं तयार करायला पाहिजे. रोपं करायसाठी सुपर केन नर्सरीचा पर्याय आहे किंवा कोकोपीट ट्रेच्या आधारे आपण रोपं तयार करू शकतो. मग त्याच्यासाठी काय करायचं, कोकोपीट ट्रे जर असेल तर एक डोळ्याची टिपरी साधारणपणे 1 इंचाच्या अंतराची ट्रे मध्ये ठेवून त्याच्यामध्ये कोकोपीट टाकून ती एकावर एक आपण जे काही ट्रे भरलेले आहेत ते एकावर एक रचून आपण त्याला प्लास्टिकच्या पेपरने झाकून टाकावं. अशा प्रकारे जर आपण तयार केलेली जी प्लास्टिकच्या ट्रे मधली जी रोपं आहेत ती 7 दिवस जर अशी झाकून टाकली तर ह्या थंडीच्या दिवसामध्ये त्याला आतमध्ये अंथरून पांघरून टाकल्यासारखं आपल्याला त्याला ऊब मिळते. जर त्याला ऊब आतून चांगल्या प्रकारची जर मिळाली तर ऊसाचे कोंब तुमचे 7 दिवसामध्ये फुटतात. आणि 7 दिवसामध्ये अशा प्रकारचे कोंब फुटलेले जे ट्रे आहेत पुन्हा आपण काढून पसरून जमिनीमध्ये जर ठेवले आणि त्याच्यावर फक्त पाणी मारत राहिलो तर अशा प्रकारची रोपं आपली साधारणपणे 25 ते 30 दिवसामध्ये तयार होतात. मग हे उगवणीचा कालावधी, आज जर तुम्ही हे सुरू हंगामाचा ऊस आहे, थंडी याच्यात आता तुम्ही बघितलं 7 डिग्री सेल्सिअस तापमान कमीत कमी आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं. म्हणजे काही ठिकाणी 8 होतं, काही ठिकाणी 9 डिग्री सेल्सिअस होतं. परंतु हे कमी टेम्परेचर जर असेल तर ऊस तुमचा एकसारखा वाढत नाही
किंवा उगवायला जवळपास महिना ते 1.5 महिना लागतो. मग हे 2 महिने 1.5 महिने जर आपले ह्याच्यामध्ये जर गेले, तर त्याच्याऐवजी आपण ऊसाची रोपं तयार करून घ्या. ती रोपं तुम्ही 42 कॅव्हिटीच्या ट्रेमध्ये करा. आमच्याकडे कृषी विज्ञान केंद्रामध्ये आम्ही अशा प्रकारची रोपं शेतकऱ्यांना पुरवतो. ह्याच्यामध्ये ही रोपं आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेली आहेत. आता गेल्या 2 वर्षापासून जवळपास बडोद्यापर्यंत, गुजरातच्या बडोद्यापर्यंत आम्ही रोपं पुरवतोय. गेल्या वर्षी आम्ही 70 ते 80 लाख ऊसाची रोपं शेतकऱ्यांना पुरवली. आणि फक्त एका एकरामध्ये 4400 रोपं लागतात. जर 5 फूट बाय 2 फूटवर अंतरावर आपण जर लावले, तर फक्त 4400 रोपं एका एकरामध्ये लागतात. तर तशा प्रकारे आपण रोपांद्वारे लागवड केली, तर आपले जवळपास 2 ते 2.5 महिने वाचतात. म्हणजे ऊस उगवेपर्यंत लागणारी मेहनत, त्याच्यामध्ये लागणारी खतं, औषधं, पाणी याचा जर विचार केला, तर रोपाद्वारे लागवड केलेला ऊस कधी आपल्याला परवडतो. कोकोपीट ट्रेच्या ऐवजी आपण दुसरा पण एक आपल्याजवळ पर्याय आहे. दुसरा पर्याय असा आहे, की आपण सुपर केन नर्सरी त्याला म्हणतो. म्हणजे आपण रुंद गादी वाफे तयार करून त्याच्यामध्ये प्लास्टिकचे गोणपाट असेल किंवा तळवट म्हणतो किंवा प्लास्टिक पेपर असेल, तो अंथरून त्याच्यामध्ये साधारणपणे 1 इंच थराची माती आणि शेणखत मिश्रित मिश्रण आपण टाकून त्याच्यामध्ये एक डोळ्याची कांडी म्हणजे डोळा आणि त्याच्या बाजूला थोडंसं जास्त कांड असं ठेवून आपण जे कांडे तयार करतो ते कांडे एकसारखे अंथरून त्याच्यावर परत मातीचा थर देऊन आपण वरच्या बाजूला प्लास्टिकचा पेपर टाकून पहिल्यांदा ओलावून घेऊन प्लास्टिकचा पेपर टाकून झाकून जर ठेवले तर 7 दिवसामध्ये एकसारखे कोंब फुटतात आणि नंतर आपण फक्त त्याच्यावर वरनं शावरिंग करायचं. अशा प्रकारचे पण रोपाची नर्सरी आपण घरच्या घरी करू शकतो. आणि ही ट्रे मधले हे जे काय सुपर केन नर्सरीमध्ये जी रोपं आहेत ती पण रोपं आपण प्लास्टिकच्या पेपरवर असल्यामुळे हायच्या अशा हाय अशी आपण उचलून शेतामध्ये घेऊन जाऊ शकतो. ट्रान्सपोर्टमध्येही त्याला कुठे इजा होत नाही. कोंब फुटलेले तसेच्या तसे डोळे आपण जमिनीमध्ये लावू शकतो. त्याला सुपर केन नर्सरी म्हणतात. तर तशा प्रकारची नर्सरी पण आपण आपल्या शेतामध्ये बांधाच्या कडेला करू शकता, की जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पादन घेता येईल. तर हे रोपाद्वारे किंवा कांड्याद्वारे आपण लागवड करू. कांड्याद्वारे लागवड करताना माझा एक महत्त्वाचा सल्ला असा आहे, की आपण कोरडी लागण न करता म्हणजे कोरडी लागण म्हणजे कसं, की आपण सॉरी ओली लागण न करता कोरडी लागवड करावी म्हणजे वापसावर. म्हणजे आपण आत्ताच्या पद्धतीमध्ये ओली लागण करताना काय करतो, की सरीमध्ये 1-1 फुटाचं पाणी भरतो. पाणी भरल्यानंतर बजबजीत चिखलामध्ये आपण कांडी वरनं जी दाबतो, त्याच्यामुळे 6-6 इंचापर्यंत खोल कांडी जातात आणि मग उसाला वाढीला मर्यादा राहतात किंवा उगवायला तो कमी जास्त होतो. त्याच्याऐवजी आपण कोरडी लागण किंवा चळी लागण त्याला आम्ही म्हणतो या ठिकाणी आमच्या भागातले शेतकरी त्याला चळी लागण म्हणतात. त्या चळी लागणमध्ये उगवण पण एकसारखी चांगली होते आणि डोळे एकसारखे उगवतात म्हणजे जास्त वाया जात नाही. पण खोलीला गेलेले डोळे उगवत नाही. तर ह्यासाठी ओली लागणऐवजी कोरडी लागण आपण करावी. आता कोरडी लागण करताना काय करायला पाहिजे, की आपण पाणी दिल्यानंतर वापशावर एक 2 इंच जास्तीत जास्त खोलीची कुदळीने चळ घ्यावी आणि त्या ठिकाणी कांडे ठेवत ठेवत जावे आणि कांडे हाताने आपण बुजवून टाकावे. म्हणजे ते जास्त खोलीला जाणार नाही आणि त्याला नंतर हलकं पाणी म्हणजे एका वेळी मोठा प्रवाह न घेता 4 सऱ्यामध्ये छोटं छोटं पाणी विभागून आपण हळूहळू पाणी सोडलं, की जेणेकरून ऊस उगेपर्यंत कांडी उघडी पडणार नाही एवढी काळजी घेऊन जर आपण ऊस लागवड केली, तर याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची उगवण होते. कारण ह्या दिवसामध्ये आता थंडीच्या दिवसामध्ये आपण ओली लागण करू नये. शक्यतो कोरडी लागण त्याला वापशावर चळी घेऊन आपण लागवड केली, तर अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्याला त्याच्यामध्ये उगवण होईल. तर ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि दुसरी तर आपण लागवड अंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पाळलं, तरच आपल्याला फुटव्यांची संख्या मर्यादित राहील. आपण दाट लागवड करून फुटव्यांची संख्या मर्यादित राहणार नाही. जे आपण 5 फूट बाय 2 फूट अंतर जर असेल तर अतिशय उत्तम. त्याच्यापेक्षा दाट लागवड केली असेल 3 फूट 3.5 फूट, तर ह्या सरीमध्ये आपण जर टक्कर पद्धतीने ऊसाचे डोळे लावले, तर एका एकरामध्ये जवळपास 2 ते 2.5 लाख ऊसाचे फुटवे येतात. आणि ज्यावेळी आपला ऊस कारखान्याला जातो त्यावेळी तुम्ही बघितलं तर फक्त 35 ते 40 हजार ऊस असतात. म्हणजे उरलेले जवळपास 2 लाख जे फुटवे आहेत हे सगळे जाग्यावर अन्नद्रव्याशी स्पर्धा करून खाऊन मरतात. जवळपास 6-7 महिन्यापर्यंत हे तुम्हाला कोंब चांगल्या प्रकारे दिसतात.
पण नंतर त्यातनं कुठेतरी 2 ते 3च ऊस चांगले डेव्हलप झालेले दिसतात. बाकीचे सगळं पाचट असतं. आणि मग हे सगळे पाचट जास्त झालेलं आपल्याला व्यवस्थापन करणं योग्य होत नाही. जास्त पाचट झाल्यामुळं आपल्याला असं वाटतं की आता हे पाचट आपण पेटवून देऊ. आणि जर काडी त्या पाचटाला लावली की आपले सगळे जी काही जिवंत जमिनी आहे, त्याच्यामध्ये जे काही उपयुक्त जीवाणू आहेत, ते सगळे आपण मारून टाकणार. त्यामुळं शक्यतो आपण कोरडी अ, अ, हे जर लागवड अंतर योग्य ठेवून त्याच्यामध्ये फुटव्यांची संख्या योग्य राखली, पाचटाची संख्या जास्त नाही वाढली, तर तुम्हाला निश्चित पाचट व्यवस्थापन करणं पण योग्य होईल. अन्यथा जास्त पाचट तयार होईल, जास्त दाटीमुळे नुसते कोंब जास्त वाढलेले दिसतील आणि नंतर तुम्हाला पाचट व्यवस्थापन करता येणार नाही. मग खोडवा आणि तुमचा निडवा अतिशय चांगला येणार नाही. त्याच्यासाठी आपण आत्ताच हे लागवड अंतर योग्य राखलं पाहिजे. दुसरं, फुटवेचे तुम्ही म्हणाल की फुटवे व्यवस्थापन कसं करायचं? तर फुटवे व्यवस्थापन करणं आपल्याला शक्य आहे. माझं मत आहे की आपण 5 फूट बाय 2 किंवा 4 फूट बाय 2 फूट अंतरावर जर ऊस लावला, 4 फूट बाय 2 फूटवर जर असेल तर 8च फुटवे आपल्याला एका बेटामध्ये पाहिजे. किंवा 5 फूट बाय 2 फूट अंतरावर आहे तर आपल्याला जास्तीत जास्त 10च फुटवे पाहिजेत. म्हणजे साधारणपणे 40-45 ते 50,000 फुटवे तयार होतील. 40,000 ऊस तयार होतील आणि उरलेले 10,000 जे आहेत ते फुटवे मरून जातील. ते मेले तर काही फरक पडणार नाही. परंतु जे उपयुक्त आपले जे फुटवे आहेत ते त्याच्यामध्ये जास्त येतील. आणि त्यासाठी आपणाला 10 फुटवे राखायसाठी किंवा 8च फुटवे एका बेटामध्ये राखायसाठी काय करायचं? तर माझा असा सल्ला राहील की आपण 5 ते 6 फुटवे दिसले की मधली जी काही सरी आहे ती फोडून चाळणी करून घ्यायची आणि त्याला हलकी भर लावायची. आणि त्याच्यानंतर म्हणजे अशी अवस्था 2.5 ते 3 महिन्यामध्ये मॅनेजमेंटनुसार येईल. आणि त्याच्यानंतर मोठी बांधणी करायची जी आहे ती साधारणपणे 8 ते 10 फुटवे दिसले की आपण मोठी बांधणी करून टाकायची. म्हणजे मधली चाळणी करून घ्या. पॉवर टिलरच्या सहाय्याने केली तर अतिशय उत्तम. किंवा बैल अवजार असेल तर बैल अवजाराने चाळणी करून त्याला बांधणी करून घ्या. ती अवजाराच्या सहाय्याने जेवढी लवकर बांधणी करता येईल, जास्त फुटवे असल्यानंतर बांधणी जर केली तर ते फुटवे तुमचे बेसुमार वाढलेले परत तुम्हाला मॅनेजमेंट करता येणार नाही. 10 फुटव्याच्या दरम्यान जर आपण बांधणी केली तर ते फुटवे नंतर येणारे फुटवे जे आहेत जे साईडचे कोंब आहेत ते येणार नाहीत. ते जागेवर थांबतील, वाढायचे थांबतील, की जेणेकरून फक्त प्रोडक्टिव्ह टिलर्स म्हणजे ज्यातनं ऊस निर्मिती होणारे असेच आपले फुटवे तयार होतील, की जेणेकरून मरणारे जे फुटवे आहेत ते आपण थांबवू शकू. आणि त्यासाठी फुटवा व्यवस्थापन हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. ऊसाच्या बियाण्याला आपण बीज प्रक्रिया पण केली पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बाब जे आहे की सुरू ऊस आहे. सुरू ऊसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त येतो आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आता बीज प्रक्रिया हे 2 प्रकारचे आपण जैविक आणि दुसरी रासायनिक बीज प्रक्रिया. तर कांडे प्रक्रिया करता आपण एका बादलीमध्ये किंवा एखाद्या 100 लिटरच्या ड्रम मध्ये किंवा शेतामध्ये जागोजागी खड्ड्यामध्ये पाणी साठवून आपण प्लॅस्टिकचा पेपर टाकून कुंड तयार करून घेतली. तर तिथं ते कांडे आपण एक 5 मिनिटं त्या द्रावणामध्ये बुडवून जर लागवडीस घेतले, तर त्याचा आपल्याला फायदा होतो. निश्चित आपले प्रश्न मी घेणारच आहे साहेब. आपण खतांविषयी विचारलेलं आहे सगळ्यांनी. खतांच्या बाबतीत तर मी अतिशय चांगलं मार्गदर्शन करणार आहे तुम्हाला. फक्त एक माझा जो महत्त्वाचा पहिला सल्ला आहे तो ऐकून घ्यावा. मी तुम्हाला खताचा बेसल डोस, त्यासाठी लागणारी खतं कुठली आहेत, त्याला फवारणीद्वारे कुठली खतं हे निश्चित सांगणार आहे. तर माझा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की खताचाच एक भाग आहे. बीज प्रक्रिया करणं हा एक खताचाच भाग आहे. आपण फक्त रासायनिक खत घातलं म्हणजे पुरेसं आहे असं नाही. त्याच्याऐवजी आपल्याला जीवाणूंचा वापर केला पाहिजे. तुमच्याकडे शेणखत असेल तर शेण स्लरी तयार करून म्हणजे त्याला आपण काय म्हणतो जीवामृत जीवामृत तयार करून त्याच्यामध्ये जीवाणू टाकून जर आपण अळवणी केली प्रत्येक कांड्याच्या बुडाजवळ तरी चालू शकतं. किंवा बीज प्रक्रियेमध्ये आपल्या जमिनीमध्ये जे उपयुक्त जीवाणू आहेत त्यांची संख्या वाढवायची असेल तर आपल्याला बीज प्रक्रिया करायला पाहिजे. फक्त 5 मिनिटाचं काम आहे. कांड्याला फक्त 5 मिनिटं त्या द्रावणामध्ये उडवायचं. ह्याच्यामध्ये कुठलं मगाशी सांगितलेलं मी एनपीके जीवाणू, नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध करणारा ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, केएमबी ह्या बॅक्टेरिया, त्याचबरोबर फेरस सल्फर, झिंक, सिलिकॉन उपलब्ध करणाऱ्या बॅक्टेरियांची बीज प्रक्रिया आपल्याला एका भांड्यामध्ये करायची आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण रासायनिक प्रक्रिया करायची. रासायनिक प्रक्रिया करताना
खोडकिडा आणि मार्फत जे काही रोग पसरणार आहेत त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक बीज प्रक्रिया करायची आहे. खोडकिड्यासाठी जर बीज प्रक्रिया केली तर आपल्या शेतामध्ये किमान 2.5 ते 3 महिन्यापर्यंत खोडकिड्याचं नियंत्रण आपण करू शकतो. यासाठी काय आहे तर हे एक रासायनिक औषध, त्याला आपण क्लोथॅलिनिलिप्रोल हे औषध 10 लिटर पाण्यामध्ये 4 मिली आणि 22 टिन किंवा कार्बनडायझिम नावाचं जे बुरशीनाशक हे 10 लिटर पाण्यामध्ये 10 ग्राम या प्रमाणामध्ये बीज प्रक्रिया करावी. म्हणजे क्लोथॅलिनिलिप्रोल प्लस कार्बनडायझिम या दोन्हीची आपण बीज प्रक्रिया करून लागवड केली तर याच्यामध्ये बुरशीजन्य रोग आणि खोडकिडीसारखे जे काही रोग आहे, कीड आहे, हे नियंत्रण आपण जागेवरच करणार आहे. दुसरं आता सगळ्यात महत्वाची बाब आहे की आपण जसं जैविक खतं घातल्यामुळे जे काही आपण रासायनिक खतं घालणार आहे त्याची उपलब्धता वाढणार आहे. मग त्याची उपलब्धता वाढवायसाठी जे काय आपण खतं घालणार आहे ती सगळी खतं मी सांगणार आहे ती फक्त चळी करून द्यायची. आपल्याला वाटेल की मी 20 पोती एवढी खतं घालतो आणि तुम्ही सांगताना एवढीच खतं सांगताय. मी सांगताना तुम्हाला जेवढी सांगणार आहे तेवढी प्रभावी तुम्ही दिली तर उसाला तेवढी पुरेशी आहे. त्याच्यामध्ये कुठली खतं द्यायची आहेत तर NPK म्हणजे आपल्या उसाला 340 किलो नायट्रोजन आणि साधारणपणे सुरूचा जर विचार केला तर आपल्याला टोटल डोस जर बघितला तर 140 किलो स्फुरद आणि पालाश लागतो. म्हणजे 340 किलो प्रति हेक्टर नत्र आणि 140 स्फुरद आणि पालाश. त्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर एका एकराला ह्या डोसच्या माध्यमातून आपण बघितलं तर तुम्ही 10-26-26 सारखं जर खत आहे किंवा 24-24-0 आहे, 12-32-16 आहे किंवा DAP आणि पोटॅश आहे याच्या माध्यमातून देऊ शकतो. तर कुठल्या कंपनीचं खत घ्यायचं हा महत्वाचा बाब नाही, तेवढा डोस आपल्याला मॅनेज करता आला पाहिजे एवढं द्यायचं. आता ह्याच्यामध्ये बेसल डोस, आता लागवड करणार आपण तर ह्या बेसल डोस पुरतच मी आज बोलणार आहे तुम्हाला, कारण आत्ताच्या घडीला तुम्हाला एवढं माहिती असणं गरजेचं. ह्याच्यामध्ये 10-26-26 जर घेणार असाल आपण तर एका एकराला फक्त 2 बॅग जे 100 किलो हा डोस पुरेसा आहे. आणि त्याच्यासोबत झिंक सल्फेट, फेरस सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि बोरॉन हे 4 सूक्ष्मद्रव्ये आपल्याला पाहिजेत. त्याच्यामध्ये झिंक सल्फेट, फेरस सल्फेट आपण प्रत्येकी 10 किलो, बोरॉन म्हणजे बोरॅक्स नावाने येतं किंवा बोरॉन नावाने येतं ते 2 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 15 ते 20 किलो या प्रमाणामध्ये आपण एकत्रित मिक्स करून शेणखतामध्ये मिक्स करून आपण जिथं ऊस लागवड केली तिथं चळी पद्धतीने जर आपण खोल चरी घेऊन जर आपण कांड्याजवळ दिली 5 सेंटीमीटर शेजारी वापशावर तर ती खतं त्याला जास्त लागू पडतात. आपण विस्कटून जी खतं घालू ती सगळी वाया जाणार आहेत. त्याच्याऐवजी आपण लेबरवर खर्च करावा. मी म्हणतो 2 ते 3 लेबर आपण इकडं योग्य प्रमाणात चळी घेऊन देण्यासाठी लावावे आणि इकडे खताचा वापर आपण कमी करावा. तर 10-26-26 100 किलो झिंक सल्फेट, फेरस सल्फेट प्रत्येकी 10 किलो, 2 किलो बोरॅक्स आणि 20 किलो मॅग्नेशियम सल्फेट आपण जमिनीमध्ये चळी पद्धतीने जर दिली तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ऊसाची खत मात्रा आपली भागू शकते. परंतु त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे माती परीक्षणाच्या आधारे आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. माती परीक्षण करण्यासाठी कशा पद्धतीने आपण नियोजन करायचं ते तुम्हाला सांगितलंय. मातीचा नमुना कसा घ्यायचा तेही सांगितले आणि त्याच्या आधारे जर नत्र कमी असेल, स्फुरद कमी असेल किंवा बाकीचे सूक्ष्म कमी असतील तर ती आपण घातली पाहिजे. मी सांगितलेली ही ढोबळ मानांची खत आहेत, पण आपण माती परीक्षण केलं असेल तर माती परीक्षणच्या आधारे जे कमी आहे ते आपल्याला देता येते. त्यामुळे माती परीक्षणाच्या आधारे शक्यतो खत व्यवस्थापन केलं पाहिजे. त्याच्याबरोबर आपला ऊस जसा मी सांगितलं की हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, पण दुय्यम खताचा पण वापर आपण कधी करत नाही. दुय्यम खत पण त्याला गरज आहे त्याचा एक विचार करा की आपल्याला ऊसासाठी सिलिकॉन एक उपयुक्त दुय्यम खत आहे. मग ते कॅल्शियम सिलिकेट, अल्युमिनियम सिलिकेट नावाने मार्केटमध्ये खत येतात. ती साधारणपणे एकरी 150 किलो या प्रमाणामध्ये आपण या खताबरोबर देऊ शकतो. सिलिकॉनचा वापर केला तर पोटॅशची उपलब्धता वाढते आणि या ऊसाचे जे पान आहे ते टणक बनतात. त्याच्या सेलवॉल आपण म्हणतो ते कडक बनतात, ज्याच्यामुळे
याच्यामध्ये रस शोषक किडे असतील याचा प्रादुर्भाव कमी होतो किंवा हा ऊस रोग प्रतिकारक शक्ती त्याच्यामध्ये वाढते. त्यासाठी सिलिकॉनचा वापर या भाजीपाला सारख्या पिकं असतील, ऊसासारखी पिकं आहेत ह्याच्यामध्ये ह्याची गरज आहे आणि ती आपण दिली पाहिजेत. आता सिलिकॉन जर आपल्याला उपलब्ध होत नसेल तर आपल्या परिसरात जो कारखाना आहे त्या कारखान्याची राख आपण 1 ते 1.5 टन या प्रमाणामध्ये सरीमध्ये जरी घातली तरी त्याच्यातून पण सिलिकॉन उपलब्ध होतो. त्यामुळे सिलिकॉनसाठी वेगळे काही खतं द्यायची गरज आहे असं पण नाही. आपण राख जी आहे चांगल्या प्रतीची ती पण ह्याच्यामध्ये लावू शकतो. तर ती आपण द्या किंवा एखाद्याकडे ठिबक सिंचन असेल तर ठिबक सिंचनवाल्यांना माझा सगळ्यात चांगला सल्ला राहील की आपण पाणी मोजकं त्याच्यातून देता येईल आणि पाण्याबरोबर खतं पण ऊसाला योग्य प्रमाणात देता येतील. याच्यामध्ये स्फुरद सारखा जो खत आहे हे आपल्याला जास्त महाग पडतं. त्यामुळे स्फुरदयुक्त खतं जे आहेत ते आपण 50% जमिनीतून द्या आणि 50% आपण ठिबक सिंचन मधून द्या. याच्यामध्ये जवळपास 7 ते 8 महिन्यामध्ये आपण ऊसाला ठिबक सिंचन मधनं खतं देऊ शकता. ज्याच्यामध्ये 17-44-0 युरिया फॉस्फेट म्हणतो त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे. 12-61-0 ज्याला आपण अमोनियम फॉस्फेट म्हणतो. या प्रकारचे आपण जी खतं आहेत त्याच्यातून नत्र आणि स्फुरद देऊ शकतो. तो ठिबक मधून देऊ शकतो. दर 8 दिवसाला द्यायचं झालं तर 17-44 5 किलो किंवा 12-61-0 4 किलो सोबत 4 किलो 0050 किंवा सल्फेट ऑफ पोटॅश याची मात्रा आपण देऊन दर 8 दिवसात जर खतं ठिबक मधनं दिली तर आपण जमिनीतून देण्याची गरज नाही. सूक्ष्म द्रव्य आपण जमिनीतून द्या. परंतु सरळ सरळ खतं जी आहेत ती ठिबक मधून द्यावी. युरिया फॉस्फेट सारखं किंवा 12-61-0 सारखं जे खत आहे ते आपण ठिबक मधून जवळपास 7 महिन्यापर्यंत देऊ शकतो. कारण नंतर बांधणीनंतर आपल्याला कुठलं खत देता येत नाही. त्याच्याऐवजी ठिबक मधनं आपण खतं दिली तर ऊसाला आपण रेग्युलर खतं देत राहू शकतो. काही ठिकाणी जर आपल्याकडे स्फुरद 100% जमिनीतून गाठला असेल तर आपण युरिया आणि पोटॅश हे पण पाण्यात विरघळवून पहिला पोटॅश विरघळवून घेऊन नंतर युरिया विरघळला तर ते एकमेकांमध्ये विरघळून जातं. त्याचं द्रावण तयार होतं आणि ते द्रावण आपण दर 8 दिवसाला, दर 15 दिवसाला युरिया आणि पोटॅश पण आपण हळूहळू जमिनीमधून ठिबक मधून देऊ शकतो. त्याचाही फायदा ऊसामध्ये चांगला आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची जर गोष्ट जी आहे ती आपल्याला ऊसाला फवारणीद्वारे खताचं पण नियोजन केलं पाहिजे. पहिले 3 महिने किंवा जास्तीत जास्त 4 महिने आपण ऊसामध्ये फवारणी करू शकतो. त्याच्यामध्ये चालता येतं. आणि ते महत्वाचे पिरियड असतो. त्या दरम्यान आपण 2-3 फवारण्या महिन्याच्या अंतराने करायला पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये काय आहे की NPK म्हणजे 19-19 विद्राव्य स्वरूपातलं किंवा 12-61-0 आणि 00-50 हे पाण्यात विरघळणारं खत आहे. ते आपण फवारणीतून देऊ शकतो. त्याच्यासोबत कॉम्बी म्हणजे 6 प्रकारचे मायक्रोन्यूट्रन असणारे आमच्याकडे शारदा मायक्रो प्लस आहे. तसं तुमच्या भागामध्ये ग्रेड 2 चं कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेलं ग्रेड 2 विद्राव्य स्वरूपातलं फवारणीतलं खत जे आहे ते आपण देऊ शकतो. तर सुरुवातीला 150 लिटर पाण्यामध्ये 1 किलो 19-19, 1 किलो 0050 आणि 1 लिटर शारदा मायक्रो प्लस याची आपण फवारणी करू शकतो. किंवा संजीवकाचा पण वापर आपण करू शकतो. याच्यामध्ये जसं हे NPK आहेत. सोबत आपण सूक्ष्म द्रव्य दिलेत, ग्रेड 2 दिलेत. त्याच्यासोबत आपण GA आणि 6BA याचाही वापर करू शकतो. सुरुवातीला 6 ग्राम, नंतर 8 ग्राम, त्याच्या पुढे 10 ग्राम GA आणि 6BA हे त्या सॉल्व्हंटमध्ये विरघळवून आपण ह्या द्रावणाबरोबर जर दिले तर ऊसाची वाढ झपाट्याने होते. त्यासाठी आपल्याला फवारणीद्वारे हे 3 महिने पहिले 3 म्हणजे 30, 60 आणि 90 दिवसांनी ऊसाला याची फवारणी करता येते. आता ऊसामध्ये फवारणीद्वारे आपल्याला वसंत ऊर्जा नावाचं एक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने तयार केलेलं एक जैविक औषध आहे. ते बीज प्रक्रियेतून पण आपण देऊ शकतो कांड्याला प्रक्रिया करून आणि फवारणीद्वारे पण देऊ शकतो. तर वसंत ऊर्जा हे पण अतिशय चांगल्या प्रकारचं जैविक औषध आहे. त्याचा जर आपण वापर केला तर ऊसामध्ये वाढ फार झपाट्याने होते. म्हणजे जसं GA6B आपण घेतो तसं वसंत ऊर्जा पण आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. वसंत ऊर्जा हे VSI म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने तयार केलेलं एक चांगलं
खत आहे, औषध आहे, जे वाढीसाठी आपल्याला उपयुक्त ठरतं. ते प्रत्येक कारखान्याकडे त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. ते पण आपण घेतलं पाहिजे. तर त्याचा फायदा आपल्या ऊस वाढीसाठी चांगला होईल. तर हे अ, फवारणीद्वारे खत व्यवस्थापन अतिशय गरजेचं आहे. आता खोडकिडा व्यवस्थापन एक महत्त्वाची बाब जे आहे. तर याच्यामध्ये दुसरा एक असा प्रश्न आहे, की वॉटर टेबल जास्त असेल अशा ठिकाणी कोणती काळजी घ्यावी? अभिजित यादव आपणच प्रश्न विचारलेला आहे. अ, प्रश्न अतिशय उत्तम आहे. कारण वॉटर टेबल म्हणजे आपल्याला म्हणायचं, की ज्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे, अशा प्रकारच्या जमिनी म्हणायचं असेल, की ज्याच्यामध्ये अ, पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनी असतील. असाच प्रश्न असावा असं मला वाटतं. तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, की सरीमध्ये लागवड करताना आपण शक्यतो सरीच्या पोटामध्ये ऊसाची लागवड करावी. पाणी साठून ऊसाजवळ राहणार नाही. अशा पद्धतीने आपण डोळे असतील किंवा कांडी असतील, ही कांडी सरीच्या पोटामध्ये आपण लागवड करावी. आणि सगळ्यात महत्त्वाची लागवड करण्याच्या अगोदर आपण त्या जमिनीचा निचरा सुधारून घेतला पाहिजे. म्हणजे दर 4 सऱ्यानंतर 1 सरी अशी असावी, की जे निचरा करून देणारी असेल. त्यातनं जास्त झालेलं पाणी काढून देता येईल किंवा जास्त पाऊस झाला, तर त्या पावसाचं पाणी सरीतून निघून जाईल. अशा पद्धतीनं दर 10 सऱ्यानंतर 1 सरी आपण निचऱ्यासाठी ठेवावी. कारण पाणी साठून जर राहिलं, तर ऊसाची वाढ होत नाही. वापसा कधी पण ऊसासाठी आवश्यक असतो. कुठलंही पीक वापशावर येतं, तसं ऊस पण वापशाशिवाय येत नाही. आणि त्यासाठी पाण्याचा निचरा आणि योग्य पाण्याचे व्यवस्थापन हे करणं गरजेचं आहे. आणि लागवडीच्या अगोदर आत्ता तुम्ही जर ऊसाची लागवड अजून केली नसेल, तर तुम्हाला लांब तव्याचा सिंगल फळ्याचा एक नांगर मिळतो. त्याला आपण मोल नांगर म्हणतो किंवा सबसॉइलर म्हणतात. तो सबसॉइलर आपण जरूर वापरला पाहिजे. तो साधारणपणे 4 मीटर, 6 मीटर किंवा 10 मीटर अंतराने उताराच्या दिशेने आपण मारले, जेणेकरून तो खालचा तवा फोडत जातो. पाणी धरून ठेवणारा जो खालचा जमिनीचा थर आहे, कडक जमिनीचा थर आहे, तो फोडला जातो. जेणेकरून पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो. त्याच्यानंतर प्रश्न असा आहे, की व्ही-एस-आय बारामतीमध्ये कुठे मिळेल? तुम्हाला काय पाहिजे ते ते एकदा आमच्या बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये येऊन आपण भेटा. कारण प्रश्न तेवढा क्लिअर नाही आहे. हां, 6 महिन्यानंतर ठिबकमधून ऊसाला कोणत्या प्रकारची खतं देता येतील? तर सगळ्यात महत्त्वाची मगाशी मी सांगितलं, की ऊसाला 6 महिन्यानंतर आपण 7 महिन्यापर्यंत स्फुरद देऊ शकतो. अ, तसं आपण याच्यामध्ये 12-61-00-0050 हे आपण देऊ शकतो आणि नंतर 7व्या महिन्यानंतर पण पुढे आपल्याला जर खतं द्यायची असेल, तर युरिया आणि पोटॅश हे खत आपण ठिबकमधून देऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये सल्फेट ऑफ पोटॅश आणि युरिया किंवा अमोनियम सल्फेट आणि सल्फेट ऑफ पोटॅश हे आपण ठिबकमधून नंतरच्या कालावधीमध्ये ऊसाला देऊ शकतो. कारण ते अतिशय चांगलं तुमचं प्रश्न आहे. अ, आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा बाब जो आहे, की आपले प्रश्न तर आहेत. प्रश्न आपण जरूर विचारा. परंतु माझा एक अजून सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे, की आपण बेणे निवडताना शक्यतो बेणे आपण चांगल्या प्रकारचे निवडले पाहिजेत. कारण ऊसाचं ज्यावेळी लागवड करतो, त्यावेळी मला बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या हीच आहे, की ज्यावेळी आम्ही शेतावर जातो त्यावेळी ऑब्झर्वेशन असं असतं, की आपण बेणंही कधी काळजीपूर्वक निवडत नाही. म्हणजे खोडव्यातलं असेल किंवा लागणीतलं असेल, 12 महिन्याच्या पुढचं, 14 महिन्याच्या काढणीला आलेलं ऊसाचं बियाणं आपण वापरतो आणि ते उगवायला मार देतो. आता सुरू हंगाम आहे. त्यामुळे सुरू हंगामात लावताना शक्यतो 86-032 असेल किंवा 10,001 असेल, याचं 9 ते 10 महिने वयाचंच बियाणं असलं पाहिजे. 671 असेल तर 9 महिन्याचंच असलं पाहिजे. 434 असेल तर 9 महिने वयाचंच असलं पाहिजे. जेवढं जून बियाणं, तेवढं त्याची उगवण कमी होते. त्यातल्या त्यात मुळाकडची जी आहेत, ती कांडी उगवतच नाही. त्यामुळं शक्यतो कवळा आणि बेणेमळ्यात नियंत्रित केलेला ऊस हा शक्यतो आपण निवडला पाहिजे. किंवा दर 3 महिन्याने एकदा तरी आपण बियाणं बदल करावा. आणि ते बियाणं आपण धरत चांगलं व्यवस्थापन केलेलं बियाणं वापरलं पाहिजे. त्याच्यानंतर लागवड करताना एक लक्षात घ्या, की आपण ज्यावेळी गाड्यांवर अवलंबून असतो. ते कांडी काटून तुमच्या शेतामध्ये सगळीकडे अंथरून टाकतात आणि अंथरलेल्या कांड्यामध्ये आपण व्यवस्थित निवड करत नाही. त्याच्यामध्ये आणसा फुटलेलं, डोळं फुटलेले, अ, त्याच्या खोडकिडा आलेले, काही ठिकाणी डोळे फुटलेले.
हे जे काही ऊस आहेत, हे ऊस आपण शक्यतो उभं राहून काढलं पाहिजे. तसं जर बघितलं तर तुम्ही 30% जास्त बियाणे जे आहेत, हे खराब डोळे असतात. ते डोळे निवडून आपण स्वतः जर उभं राहून काढले, तर आपला ऊस 30% उत्पादन आधी कितीच देणार आहे. तुमची कांडी जर खराब लागवड केली गेली असेल, तर ऊसाचे डोळे तुमचे जास्त प्रमाणामध्ये वाया जातील आणि ते जमिनीत गाडल्यानंतर उगवणार नाहीत. त्याच्या आधीच निवडून घ्या, की जेणेकरून ती तुमची वाया जाणार नाही. आत्ताच्या घडीला लागवड केल्यानंतर साधारण 1 महिन्यानी ऊसामध्ये आपण फेरोमन सापळे, त्याला कामगंध सापळे म्हणतो, हे खोडकिडीसाठी लावायचेच. लावायचेच म्हणतो मी, म्हणजे लावा नाही, ते लावायचेच. कारण ते गरजेचं आहे. नाहीतर खोडकिडा आला, कारण सुरू ऊसामध्ये पाण्याचा ताण जसा जसा पडत जातो, तस तसा त्याच्यामध्ये उन्हाळा वाढला की खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढतो. तुम्ही पाणी व्यवस्थित दिलं आणि टेम्परेचर वाढलं तरी काही फरक पडणार नाही. परंतु पाणी जसं जसं तुमचा उशीर पडेल आणि ताण पडेल उसाला, तसं त्याच्यामध्ये खोडकिड्याचा प्रादुर्भाव जास्त वाढेल. त्यामुळं फेरोमेन सापळे, ज्याला आपण कामगंध सापळे म्हणतो, तो एकरी 5 प्रमाणात, कमीत कमी 2 तर पाहिजेत, पण 5 जर वापरले तर चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला ऊसाच्या खोडकिडीच्या मध्ये मिळतं. याचा फायदा काय होतो? ज्यावेळी आपण फेरोमेन सापळे लावतो, नरसाळ्यासारखं असतं, त्याच्यामध्ये त्या किडीचे, जे समजा खोडकिडा आपल्या शेतामध्ये येणार असेल, तर त्या किडीचे नर पतंग ह्या ट्रॅपला आकर्षित होऊन ह्याच्यामध्ये पडतात. ह्याच्यामध्ये काय असतं की ह्याच्यामध्ये एक गोळी असते. त्या गोळीला त्या किडीच्या मादी पतंगाचा आवाज दिलेला असतो. त्या मादीच्या पतंगाचा आवाज असल्यामुळं त्या गोळीला आकर्षित होऊन नर पतंग त्या ट्रॅपमध्ये येऊन पडतो. एकदा हा ट्रॅपमध्ये येऊन पतंग पडला की आपल्याला अंदाज येतो की आपल्या पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव होणार आहे. म्हणजे हे पतंग, मादी पतंग आपल्या शेतामध्ये जागोजागी अंडी घालायला सुरुवात करणार आहे. मग याच अवस्थेमध्ये ह्याच्यात 2 पतंग जरी पडलेले दिसले, की आपण लगेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खोडकिडीचा फवारा घेऊ शकतो. नाहीतर नंतर खोडकिड आल्यानंतर पोगा पूर्णपणे आपला खाऊन टाकल्यानंतर जो मुख्य वाढणारा पोगा आहे, तोच जर किडीने खाऊन टाकला, तर ऊस तुमचा चांगल्या प्रकारे वाढणार नाही. तो पूर्णपणे मेन जो येणारा शूट आहे तोच जर खाल्ला, तर पूर्णच्या पूर्णपणे बेट तुमची नष्ट होतात. जवळपास 30 ते 40% बेट ही त्या खोडकिडीच्यामुळे नष्ट होतात. त्यामुळे फेरोमोन सापळे वापरण्याचे 2 फायदे आहेत. एक तर त्याचा अनुमान आपल्याला घेता येईल, की ही कीड येणार आहे का नाही, आणि अनुमानानंतर आपण लगेच फवारणी करू शकू. आणि दुसरं, हे नर मादीचे जे पतंग आहेत, ते एकमेकांशी मिलन न झाल्यामुळं मादी जी काय अंडी घालेल तुमच्या शेतामध्ये जिथं तिथं, त्या ठिकाणी अंडी जी असतील ती अंडी वांज म्हणतो, किंवा त्याच्यामधनं अळी बाहेर पडणार नाही आणि ती अळी उपद्रव करणार नाही. वांज अंडी नियंत्रित रूपांतरित झाल्यामुळं त्यातून कुठल्याही प्रकारची अळी बाहेर पडणार नाही, ती अंडी उबणार नाही, उबवणार नाही. त्यामुळं खोडकिडीचं नियंत्रण आपल्याला अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी करता येणार आहे. तर हे असे जे महत्वाचे जे घटक आहेत ते याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले. दुसरा सगळ्यात महत्वाचा बाब आहे पाणी व्यवस्थापन. आता पाणी व्यवस्थापनामध्ये ठिबक सिंचन जर असेल, तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे. आता सगळ्यांच्याकडे ठिबक सिंचन नसणारच आहे, परंतु ज्याच्याकडे ठिबक सिंचन आहे त्यांच्यासाठी तरी किमान सांगतो, की आपल्या बाष्पीभवनाचा वेग, म्हणजे टेम्परेचर जसं वाढेल तसं बाष्पीभवन, पाणी उडून जाण्याची क्षमता जमिनीतली, आणि त्यानंतर आपलं लागवड अंतर, ठिबकच्या नळीतलं अंतर, त्याच्यानुसार आपल्याला एक गुणक मिळतो आणि त्या गुणकच्या आधारे आपल्याला ठिबक सिंचन मधून पाणी किती देता येतं हे ठरवता येतं. तर साधारणपणे उसाला रोजचे रोज कमीत कमी 6,000 लिटर सुरुवातीला, जास्तीत जास्त दिवसाला 25 ते 30,000 लिटर पाणी हे आवश्यक असतं, म्हणजे वाढीच्या परत्वे. तर तसं ठिबक मधून द्यायचं झालं तर हे जर बघितलं आपण, तर सुरुवातीला 15 ते 20 मिनिटं रोज चालवावं लागतं ठिबक सिंचन. त्याच्यानंतर अर्धा तास, मॅक्झिमम रोजचे रोज 1.25 ते 1.5 तास हे ठिबक सिंचन चालवावं लागतं. ते तुमच्या ओलीत गुणांक आणि आपलं रोजचं हवामान याच्या अंदाजानुसार आपल्याला किती पाणी द्यावं लागतं हे काढता येतं. आता मोकळं पाणी, आपण मोकाट पाणी देतो, त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना माझा महत्वाचा सल्ला असा राहील, की आपण सऱ्या शक्यतो लांब ठेवल्या पाहिजेत, सपाट जमीन असेल तिथं. आणि उताराला आडवे आपण जे खणतो, त्याला आपण खट आणि दंड म्हणतो, किंवा आडवे पाट म्हणतो, ते आपण शक्यतो लांब लांब ठेवावे. शक्यतो जेवढं पोच पाणी, मुळा इतकं पाणी देता येईल तेवढं दिलं पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त
4 ते 6 इंचपेक्षा जास्त खोलीचे पाणी देऊ नये. देताना दर 4 सऱ्या किंवा 2 सऱ्या जसे तुमची मोटरच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग आहे त्यानुसार दर 4 सरी किंवा जास्तीत जास्त 5 सऱ्या 6 सऱ्या असं आपण हळूहळू पाणी दिलं पाहिजे. किंवा एक नवीन पद्धत आहे त्या प्रत्येक सरीच्या पुढे आपण एक पाईपलाईन करून जसं ठिबकच्या पुढे आपण ग्रोमेटने होल पाडले असतात ते होल पाडून आपण जरी पाणी दिलं तर प्रत्येक सरीमध्ये थोडं थोडं पाणी आपण मुरत मुरत देतो. सुरुवातीला वापशावर फक्त पाणी जास्त द्यावं लागतं नंतर वापसा तुटू नये असं पाणी हळूहळू जमिनीमध्ये दिलं पाहिजे. मोकाट पाणी देताना आपण जमिनीच्या परतवे दर 15 ते 20 दिवसाला पाण्याची पाळी द्यावी लागते कारण वापसा तुटू न देणे ही सगळ्यात महत्वाची बाब असते. वापसा जर तुटला तर याच्यामध्ये आपली शक्यतो उसाला पाण्याचा ताण पडू शकतो आणि मग नंतर उसाला मार बसल्यामुळे कदाचित त्याची वाढ खुंटू शकते. तर शक्यतो वापसा आपला कसा तुटू देणार नाही यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आता एक प्रश्न असा आहे की जास्त उष्णता झाल्यास किंवा कडक उन्हाळ्यात फुटवे येतील का? किंवा फुटवे येण्याचा कालावधी विषयी सांगा. तर ह्याच्यात सगळ्यात महत्वाची बाब आहे की उष्णता वाढल्यास फुटव्यामध्ये काही फरक पडणार नाही कारण आपल्याला सुरू ऊसाची लागवड करताना आपण जे व्यवस्थापन सांगितलं त्या पद्धतीनं आपण करा. मी सांगितल्याप्रमाणे जे सरीतलं लागवडीतलं अंतर जे आहे ते योग्य राखा. चाळणी आणि बांधणी योग्य वेळी करा की जेणेकरून याच्यामध्ये फुटव्यामध्ये कुठेही फरक पडणार नाही. आणि लागवड करताना 15 फेब्रुवारीच्या पुढे जाऊ नका. जास्तीत जास्त पुढे जाल तसं त्याच्यामध्ये फुटव्यामध्ये फरक पडेल. परंतु जर आपण हे शिफारशीत 15 डिसेंबर ते 15 फेब्रुवारीच्या अंतरामध्ये जर आपण लागवड केली आणि योग्य अंतर राखलं आणि चाळणी बांधणी योग्य प्रमाणात केली तर निश्चित आपल्याला फुटव्यांची संख्या योग्य राखते, योग्य मिळते. आणि वापसा स्थितीमध्ये शक्यतो आपलं शेत ठेवता येईल या पद्धतीने पाणी द्या. जास्त पाणी दिलं तरी फुटवे कमी येतील. पाणी तुम्ही जर दिलं गळाभर अगदी सरी भरेपर्यंत तर त्याच्यामध्ये फुटवे जास्त येणार नाही. जेवढा उसाला योग्य प्रमाणामध्ये पाणी म्हणजे वापसा आणि थोडासा ताण वापसा आणि ताण अशा पद्धतीने पाण्याची जर सायकल मिळत गेली तर त्याला फुटवे योग्य येतील. तुम्ही जर अति पाणी दिलं तर त्याच्यामध्ये फुटव्याचं प्रमाण कमी येऊ शकतं. एसओपी आणि एमओपी याच्यामध्ये फरक काय आहे? तर आपण एसओपी मध्ये सल्फेट ऑफ पोटॅश म्हणतो त्याच्यामध्ये सल्फर पण उपलब्ध होतो ज्याला आपण 0050 म्हणतो. 50% पोटॅशची मात्रा असते आणि तो विद्राव्य स्वरूपातून आपण ड्रिप मधून पण देऊ शकतो. आणि दुसरा आहे तो एमओपी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश. म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये 60% पोटॅश असतो म्हणजे K2O. तर तो 60% असतो आणि तो आपण बेसल डोस मधून उसाला देऊ शकतो. तर दोन्हीमध्ये हाच फरक आहे. बाकी असा काही त्याच्यामध्ये अ, फरक नाही. कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की एसओपी आणि एमओपी हा पोटॅशचीच मात्रा आहे परंतु त्याच्यामध्ये अन्नद्रव्याची थोडीशी मात्रा कमी जास्त आहे. दुसरा प्रश्न आहे खाली दिलेल्या खताचे ऊसात स्थिरीकरण कसे करावे? आता स्थिरीकरण म्हणजे असं आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की ऊसात जी खतं आहेत ती वाहून जातील. जर तुम्ही विस्कटून खतं दिली तर जास्त प्रमाणे वाहून जातील. स्थिरीकरण म्हणजे आपल्याला एका जागेवर बांधून ठेवायचे असं तुम्हाला म्हणायचे की ही वाहून गेली नाही पाहिजे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब आहे की सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि स्फुरद हा एका जागेवर स्थिर राहतो आणि तो स्थिर जो द्यायचा आहे तो आपण शक्यतो शेणखतामध्ये मिक्स करून जर आपण जमिनीमध्ये मुळाजवळ आपण माती ऍड करून दिली तर ती जास्त प्रमाणामध्ये वाहून जाणार नाही. त्यातला सगळ्यात महत्वाचा आहे की नत्र आणि पालाश हा पाण्याबरोबर वाहून जातो. तर त्याची मात्रा हा शक्यतो जास्त प्रमाणामध्ये वाहून जाते. तर नत्र म्हणजे युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल किंवा 0050 मागे सांगितल्याप्रमाणे पोटॅशची मात्रा जी आहे ही वाहून जाते. तर त्यासाठी आपण वेळच्या वेळी खत दिली पाहिजेत. म्हणजे दर 8 दिवसाला, दर 15 दिवसाला पाण्याच्या पाळीबरोबर युरिया, पोटॅश सारखी जी मात्रा आहे, ती जर आपण हळूहळू देत गेलो, तर ती उपलब्ध जास्त स्वरूपात होईल. नाहीतर ती वाहून लवकर जाईल. त्यामुळे तशा प्रकारच्या खताला आपण शक्यतो
वेळची वेळ दिली पाहिजे. ती एकदा दिलं की नंतर त्याच्याकडे कानाडोळा करायला चालत नाही. त्याला सारखी सारखी ती खतं द्यावी लागतात. 90-57 ला फुटवे कमी येतात. त्यासाठी उपाय सांगावा. शक्यतो त्या व्हरायटीचं जास्त हॅबिट आहे, की आम्ही पण इथे लावले आहे. इतरांपेक्षा त्याच्या फुटव्यांची संख्या कमी दिसते. परंतु लागवड अंतर जर योग्य राखलं आणि खताची मात्रा जी आपण सांगितल्याप्रमाणे योग्य ठेवली, तर याच्यामध्ये फुटव्याची संख्या चांगल्या प्रकारे येते. आता तुम्ही म्हणाल, की जेटा कोंब मोडून फुटव्यांची संख्या ठेवली तर वाढू शकेल का? परंतु जेटाकोंब मोडणे हा पर्याय नाही. जेटाकोंब मोडण्यापेक्षा आपण लागवड अंतर योग्य राखली तर त्याच्यामध्ये दाट लागवड करण्यापेक्षा थोडी विरळ लागवड केली तर फुटव्यांची संख्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारे येते. ऊस लागण करताना मोकळ्या पाण्याने भिजवून नंतर लागण करावी का ड्रीपने भिजवून नंतर लागण करावी? सगळ्यात चांगला प्रश्न कारण मी मगाशीच बोललो की ओली लागण करा याच्याऐवजी कोरडी लागण म्हणजे वापसा पाणी देऊन वापशावर आपण चळी पद्धतीने लागवड केली तर उत्तम. मग ठिबकनं केलं तरी चालेल. ठिबकनं पण आपण ओल करून घेऊ शकतो आणि वापशावर लावू शकतो. आणि मोकळ्या पाण्यात पण वापशावरच लावू शकतो. कारण वापसा येणं गरजेचं आहे आणि वापशावर ओलीवर आपण जेवढी लागवड कराल तेवढा चांगल्या प्रकारे ऊसाची उगवण होते आणि त्याची योग्य प्रकारे म्हणजे जर जास्त ओलीला जर लागवड केली गेली तर तो उगवायला मार देईल किंवा ऊस उगवणार पण नाही. कारण त्याचा आपण म्हणूया की नाक तोंड दाबून ठेवून पाणी जास्त भरून जर आपण ऊस लागवड केली तर त्याला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं तो डोळा पण जागेवर सोडू शकतो. त्याला कोंब फुटणार नाही. बांधणी जास्त खोलवर झाली आहे. पाणी नाळव्याने उताराने जाते. उताराचे रान आहे काय करता येईल? यासाठी एक सुधारित पर्याय मी सांगितलं तुम्हाला की आपण पाणी देताना शक्यतो 4 सऱ्या 5 सऱ्या एकत्रित येऊन थोडं थोडं पाणी द्या किंवा प्रत्येक सरी पुढं आपण जशी लॅटरल असेल त्या लॅटरलच्या समोर छोट्या छोट्या पाईप जोडून आपण थोडं थोडं पाणी जमिनीत मुरून देता येईल. कारण पाणी खोल सऱ्या आहेत हा पर्याय त्याला योग्य नाही. पण पाणी आपण हळू कशा पद्धतीने देता येईल हे बघितलं पाहिजे. जास्त खोलीचं पाणी जाणार नाही याचा काळजी घेतली पाहिजे. जिथं पाणी साठतंय तिथं त्याचा निचरा कसा करता येईल हे जास्त तुमच्या साईटवर तुम्हाला बघितल्यावर लक्षात येईल की त्याचा निचरा योग्य प्रकारे आपल्याला करावा लागेल. फक्त पोटॅशने ऊसाची जाडी वाढते हे खरं आहे का? तर हे अगदीच खरं नाही. कारण नुसता पोटॅश म्हणजे जाडी हा कन्सेप्ट नाही. पोटॅश हा मुळात ऊसामध्ये साखरेची वाढ किंवा ऊसामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, पाण्याच्या पेशी घट्ट बनवणे त्याच्यासाठी हा उपयुक्त असतो. पोटॅशमुळे ऊसाची जाड वाढत नाही. त्यासाठी स्फुरद आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ही सगळी अन्नद्रव्ये आपल्याला योग्य प्रमाणात द्यावी लागते. तर त्याची जाडी चांगल्या प्रकारे येईल. ड्रीप करणे गरजेचं आहे का? निश्चित ड्रीप तर केलंच पाहिजे. ड्रीप असेल तर तुम्ही जास्त उत्पादन घ्याल. जमिनीमध्ये नेहमी वापसा राखल आणि सगळ्यात महत्वाचं खताची मात्रा योग्य प्रमाणात आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत देता येते. जेवढी आवश्यक आहे तेवढी नंतर नंतर ह्याच्यामध्ये आपण ठिबकचा वापर नुसतं खतासाठीच आपण म्हणतो असं नाही. मी इस्रायलमध्ये गेलो होतो तर त्याच्यामध्ये महिनाभर ह्याच्यावर प्रशिक्षण घेतलंय की ठिबक सिंचन मधून खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं. सगळ्यात महत्वाची बाब सांगतो की मगाशी माझ्या बोलण्यात आलं नाही. कोणतीही प्रकारची खतं जे मुळाजवळ आपण देतो ती मुळाजवळ साधारणपणे 5.5 ते 6 कंडिशन असते पीएच. तर 5.5 ते 6 पीएच जर असेल तेव्हा ती खतं पिकामध्ये घेतली जातात. तर त्याच्या मुळाजवळ ती कंडिशन तयार होते. मग अशा प्रकारची कंडिशन तयार करण्यासाठी आपल्याला ऍसिडिक खतं म्हणजे विद्राव्य स्वरूपाची खतं जर दिली गेली तर मुळाजवळ आपल्याला तो पीएच मेंटेन करता येतो आणि त्याच्यामुळं खतांचा अपटेक चांगला होतो. आपण जी वरून जी खतं देतो जे पाण्यातून देणारे आहे मातीतून देणारे खतं आहेत त्याच्याऐवजी ठिबक मधून खतं देणं पण योग्य राहतं आणि वापसा नेहमी मेंटेन राहिल्यामुळं मुळं कार्यक्षम राहतात. नाहीतर पाणी साठून राहिलं तर मुळं तुमची कार्यक्षम राहत नाहीत. ती बऱ्याच अंशी मुळं जळून जाऊ शकतात. आंतरपिकाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. तर माझं सगळ्यांना विनंती राहील की आपण जानेवारीच्या 18 ते 24 ला कृषी विज्ञान केंद्रामध्ये तंत्रज्ञान सप्ताह आहे. जसं प्रदर्शन असतं त्या पद्धतीचं सप्ताह आहे. यामध्ये आपण आवर्जून या. त्याच्यामध्ये तुम्हाला ही आंतरपिकं पाहायला मिळतील.
तर आत्ताच्या घडीला या सुरूच्या ऊसाच्या लागवडीमध्ये आपल्याला आंतरपिके कुठली घेता येईल ह्याचं माहिती आहे. परंतु तरी पण मी तुम्हाला सांगतो, की याच्यामध्ये उन्हाळी भुईमूग, अ, मेथी, कोथिंबीर, बीट म्हणजे आपण जे बीट म्हणतो ज्याला भाजीपाल्याचं बीट, ते 60 दिवसामध्ये तयार होतं. ऊसाची बांधणीच्या अगोदर तयार होऊन जातं. तर तशा प्रकारची पिकं आपण आंतरपिकाला घेऊ शकतो, ज्याची हानी पण नाही आणि पिकामध्ये त्याचा काय म्हणतो आपण, की त्याचं ग्रीन लीफ मॅन्युअर म्हणजे हिरवळीचं खत म्हणून पण उपयोग होतो. ते पिकाला पूरकच ठरतं. अशा प्रकारचं आंतरपीक पण घेऊ शकतो आपण. किंवा ज्याच्या शेतामध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे, त्यांनी ऊसामध्ये आंतरपिकासाठी ताग जागोजागी जर आपण लागवड केला आणि तो बांधणीच्या आधी जर जमिनीमध्ये गाडून टाकला, तर सेंद्रिय कर्ब पण जमिनीचा वाढतो. तर तशा प्रकारे ताग पण आपण आंतरपिकाला घेऊ शकता. किंवा काकडी, कलिंगड, खरबूज हे सुरू ऊसामध्ये चांगल्या प्रकारे येतात. तर ते आंतरपीक आपण आताच्या घडीला घेऊ शकता. 9632 ऊसाची लागवड केल्यानंतर फुटवे किती दिवसात येतात? तर ते शक्यतो मॅनेजमेंट परत्वे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, की मी ऊसाची रोपं जमिनीमध्ये लावल्यानंतर आमच्या इथं ऊसाला 21व्या दिवशी फुटवा यायला सुरुवात होतो आणि माझी बाळ बांधणी साधारणपणे 1.5 ते पावणे 2 महिन्यातच होते आणि मोठी बांधणी 2.5 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होते. म्हणजे फुटव्याचं प्रमाण अतिशय लवकर येते, पण ते तुमच्या मॅनेजमेंटवर असतं. काही ठिकाणी फुटवा 1.5-2 महिन्याच्या पुढे येणार नाही, कांडी लावली असेल तर. त्यामुळे फुटव्याचं व्यवस्थापन हे तुमच्या व्हरायटीवर अवलंबून आहे, तुमच्या मॅनेजमेंटवर अवलंबून राहतं. युरिया किती प्रमाणात द्यावा? आता युरियाचं प्रमाण हे लागवडीच्या वेळी आपण शक्यतो 50 किलो, त्याच्यानंतर 1 महिन्याचा ऊस झाल्यानंतर एका एकराला साधारणपणे 50 ते 75 किलो आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानी साधारणपणे 50 किलो आणि मोठ्या बांधणीच्या वेळी साधारणपणे 50 ते 75 किलो. आता हे सगळं पाट पाण्याच्या वेळी, परंतु माझं असं म्हणणं राहील, की युरिया देताना प्रत्येक पाण्याच्या पाळीला आपण 25 किलो जरी देत गेलो, तरी त्याची गरज भागते. एकदम युरिया दिला म्हणजे फायद्यातलं असं नाही. युरिया शक्यतो जेवढा विभागून देता येईल तेवढं द्यायला पाहिजे. प्रत्येक पाण्याच्या पळीला आपण 25 किलो युरिया देत चला आणि त्याच्यासोबत पोटॅश दिला तरी अतिशय उत्तम. कारण पोटॅश हा पण जमिनीमध्ये पाण्यासोबत विरघळून पिकाला उपलब्ध होतो. त्यामुळं पोटॅश आणि युरिया जेवढा आपण विभागून जमिनीमध्ये देता येईल तेवढा दिला पाहिजे. खते कोणती टाकावीत? कदाचित तुम्हाला ही क्लिप परत ऐकायला मिळेल त्यावेळी सगळी खतं कुठली दिल्यात ती मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही प्रश्न विचारलेला आहे पवन शिवतारे, शिवत्रे. ऊस पोकळ काय कारणाने होतो? आता पोकळ होण्याची कारण अनेक आहेत. त्याच्यामधलं हे मॅनेजमेंट प्रॅक्टिस आणि आपण त्याच्यामध्ये समजा कुठला जो आपण रोग आहे तो रोग जरी आला तर त्याच्यामध्ये होतो. तर मी सांगितल्याप्रमाणे बीज प्रक्रिया वगैरे जर केली तर निश्चित तुम्हाला त्याच्यामध्ये पोकळ ऊस राहणार नाही. मॅनेजमेंटचा सगळ्यात जास्त भाग आहे. सुरू हंगामध्ये हा मॅनेजमेंट ज्याचे चांगले आहेत तो 70 ते 80 टन प्रति एकर सुरू ऊसाचं उत्पादन काढू शकतो. पण त्याच्यामध्ये या पद्धतीने मी सांगितलेले मॅनेजमेंट ठेवा. कमीत कमी 60 टन ऊस उत्पादन तर आपण निश्चित काढू शकतो. आणि जेवढा जास्त तुम्ही लागणीला काढाल तेवढा त्याचा खोडवा आणि निडवा चांगला आहे. तर सुरूमध्ये आपण खोडवा पण 40-35 टन प्रति एकर पर्यंत घेऊ शकतो. तर लागण चांगली साधली पाहिजे. त्याच्यासाठी हे व्यवस्थापन चांगलं केलं पाहिजे. म्हणजे सुरू, खोडवा, निडवा हे 2 पिकं त्याच्यानंतर आपण घेतली पाहिजे. ऊसाची कांडी वाढण्यासाठी काय करावं? तर कांडी वाढण्यासाठी सतत वापसा कंडिशन आणि सांगितल्याप्रमाणे खत व्यवस्थापन आणि फुटव्याचं व्यवस्थापन. फुटवे योग्य कमीत कमी 4 फुटा सरी असेल तर 5 फुटा सरी असेल तर जास्तीत जास्त 10 फुटवे. याच्यापेक्षा जास्त फुटवे आले नाही पाहिजेत आणि खताची मात्रा सांगितल्याप्रमाणे वापसा स्थितीमध्ये प्रत्येक वेळी जमिनीमध्ये दिली गेली पाहिजे. सेंद्रिय खतं हे देण्यामागचं कारण असं आहे की सेंद्रिय खतं जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारण्यासाठी असतात आणि ती तुमच्या शेतामध्ये ऑर्गॅनिक कार्बन किती आहे हे एकदा चेक करून घ्या. परंतु माझ्या मते कमीत कमी जे शेणखत सारखी जर खतं असेल तर एकरी 3 टन सरीमध्ये आपण द्यायला पाहिजे. इतरत्र सगळीकडे विस्कटून देण्या इतकं खत आता आपल्याकडे उपलब्ध नाही.
त्यामुळे जेवढं खत देता येईल, सेंद्रिय म्हणजेच आपण शेणखतामध्ये चांगलंच कुजलेलं शेणखत त्याच्यामध्ये जीवाणूंची एनरिचमेंट केली तरी चालू शकतं. सेंद्रिय खत मध्ये कुठल्याही कंपनीचं घेतलं पाहिजे असं नाही. चांगल्या कंपन्या पण आहेत आपल्या इथे ज्यांचे पॅकिंगमध्ये जी खतं येतात ती पण आपण वापरा. त्या सेंद्रिय खतासोबत निंबोळी पेंड एकरी 100 किलो पण आपण घेतली तर ते अधिक फायद्यातलं आहे. निंबोळी पेंडमुळं आपल्याला जमिनीतील किडीचं नियंत्रण पण करता येतं आणि त्यातनं नायट्रोजनची मात्रा पण मिळते, नत्राची मात्रा पण मिळते. हा, हुमणी अळीसाठी काय करावे हा एक एक विषय राहून गेला. हुमणी शक्यतो सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करते, ऑगस्ट पासून ते त्या दरम्यान. तर त्यासाठी आपण शेणखतामध्ये आता मिक्स करतानाच मेटरायझम नावाचं जैविक औषध जे आहे ते जमिनीमध्ये शेणखतामध्ये मिक्स करून टाका, की जेणेकरून जैविकरित्या हुमणीच्या अळीचं नियंत्रण करता येईल. किंवा त्याच्या पुढे जाऊन आपणाला ह्याच्यामध्ये एक रासायनिक औषध जे आहे त्याची आपण मुळाजवळ आळवणी करायला पाहिजे. डेंटासून नावाचं एक औषध आहे जे आपण जमिनीमध्ये मुळाजवळ ऊसाच्या आळवणी केले तर हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी ते फायद्याचं ठरतं. किंवा फिप्रोनिल आणि इमिडाक्लोप्रिड याचं पण आपण पाण्याच्या वापशा स्थितीमध्ये पाण्यावर जर आळवणी करून टाकलं तर हुमणीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळतं. ते आत्ताच आपल्याला करावं लागेल. पाणी दिल्यानंतर वापशामध्ये इमिडॅक्लोप्रिड आणि फिप्रोनिल याचा आपण जमिनीमध्ये आळवणी करायला पाहिजे. किंवा सायपरमेथ्रिन नावाचं औषध आहे किंवा दाणेदार क्विनॉल्फास हे आपण जमिनीमध्ये टाकलं तर हुमणी अळीचं नियंत्रण आपल्याला मिळवता येतं. शेणखत टाकण्याची योग्य वेळ कोणती? तर शेणखत शक्यतो लागवडीच्या वेळी, लागवडीच्या अगोदर आपण मातीआड पेरून देता येईल किंवा जमिनीमध्ये सरीमध्ये कसं देता येईल हे दिलं पाहिजे. नंतर एखाद्या वेळी आपण जर उपलब्ध असेल तर मोठी बांधणीच्या अगोदर पण देऊ शकतो. त्याचा पण फायदा होतो. पण त्याच्यामध्ये जीवाणूंची संख्या टाकून किंवा जीवाणू खतं टाकूनच आपण ते द्यावं, की जेणेकरून त्याचा फायदा त्या पिकाला जास्त होतो. नुसतं शेणखत देऊ नका. त्याच्यामध्ये जीवाणू पण सगळे आले पाहिजेत किंवा मेट्रायझन सारखं जे औषध आहे ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून टाकलं पाहिजे. ऊसामध्ये पांढरी माशी आणि चिकटा. तर पांढरी माशी किंवा तुम्हाला याच्यामध्ये असं म्हणायचं असेल की लोकरी मावा सारखं जे अ, रसशोषक किडी आहेत, तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला शक्यतो पाण्याचं योग्य व्यवस्थापन करावं. पाणी जास्त किंवा नायट्रोजनचा बेसुमार वापर केला तर या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढतो. व्यवस्थापन योग्य असेल तर पांढरी माशी, लोकरी मावा किंवा मावा हा प्रकारची कीड याच्यामध्ये येत नाही. आणि ते जर प्रादुर्भाव झाला तर त्याच्यासाठी आपण फवारणीद्वारे इमिडाक्लोप्रिड या औषधाची फवारणी करू शकतो. 10 लिटर पाण्यामध्ये 3 ते 4 मिली एवढ्या प्रमाणामध्ये इमिडाक्लोप्रिडची आपण प्रादुर्भावग्रस्त पानांवर फवारणी करू शकतो. ऊसामध्ये तांबेरा एक जास्त प्रमाणामध्ये या वर्षीपासून दिसलाय. हनुमंत शेंडगे यांचा प्रश्न आहे की तांबेरा सारखी जास्त प्रमाणामध्ये दिसतोय. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं 265 या ऊसामध्ये जास्त प्रमाण आहे. आपला शिवम 265 जो आहे त्याच्यामध्ये फुले 265 जो ऊस आहे त्याच्यामध्ये तांबेराचा प्रादुर्भाव यावर्षी जास्त आहे. याचं कारण असं आहे की आर्द्रता जास्त वाढली, पावसाचं प्रमाण ज्यावेळी जास्त होतं त्यावेळी हा जास्त आला होता. तो आता कालांतराने हळूहळू कमी होणार आहे. परंतु त्याच्यासाठी आपण फवारणी जर करायची असेल तर टुबिकोनाझोल नावाचं किंवा मॅन्कोजेब याची आपण फवारणी करावी. मॅन्कोजेब 10 लिटर पाण्यामध्ये 10 मिली याप्रमाणे आपण फवारणी केली तर तांबेरा अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रित करता येतो. कारखान्याची मळी खत, कारखान्याचं मळी खत आपण 2 ते 3 टन या प्रमाणामध्ये एका एकराला द्यायला पाहिजे. तसं त्याच्यामध्ये जास्त घातलं तरी काही हानी नाहीये, परंतु जास्तीत जास्त 5 ते 6 टनापर्यंत पण आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये हानी नाहीये. तर ते आपण निश्चित वापरलं पाहिजे. 5 फूट सरी आहे तर 5 फुटाच्या सरीमध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे 2 डोळ्याची टिपरी 20 सेंटीमीटर अंतर म्हणजे 8 इंचाच्या अंतराने 2 डोळ्याची टिपरी लागवड करायची आहे. तर या प्रकारे आपण आता वेळ अधिकचा चालला आहे.
प्रश्न उत्तर पण सगळे झाले आहेत. निश्चित आपण सर्वांनी या ठिकाणी माझ्या ह्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलात. सर्व उपस्थितांचा मी आभार व्यक्त करतो आणि विशेष करून कृषिक ॲप आपण डाउनलोड केलं आणि त्याच्यामध्ये आपले काय प्रश्न असतील तर आपण निश्चित त्याच्यामध्ये विचारा. कृषिक ॲपमध्ये तुम्हाला आमचं प्रदर्शन पाहायला मिळेल. म्हणजे या ठिकाणी जे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे ते पण तुम्हाला आम्ही लिंक पाठवणार आहे. ऊस असेल किंवा इतर पिकं आहेत किंवा मशिनरी आहेत नवीन नवीन किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भातला आमचा आधुनिक नेदरलँडच्या आधारित गोठा आहे. त्याच्यामध्ये होणारे उपपदार्थ दुधापासूनचे बनवण्याचं ते पण प्रात्यक्षिक तुम्हाला कृषिक ॲपवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती राहील की आपण किंवा आपल्या मित्रांना कृषिक ॲप डाउनलोड करण्यासाठी सांगा की जेणेकरून आम्ही तुम्हाला हे प्रदर्शन या ठिकाणी तुम्हाला दाखवू. जागेवर तुम्हाला येणं शक्य नसेल या स्थितीमध्ये तर तुम्हाला घर बसल्या प्रदर्शन पाहता येईल किंवा तुमचे जे असे काही प्रश्न आहेत हे प्रश्न मी तुम्हाला ह्याच्यामध्ये कृषिक ॲपमध्ये पण देऊ शकतो. आमचे तज्ञ मंडळी तुम्हाला याच्यामध्ये निश्चित प्रश्नाचे उत्तर देतील. त्यामुळं कृषिक ॲप डाउनलोड करा आणि येत्या 18 ते 24 तारखेला आपण कृषिक प्रात्यक्षिक आधारे तंत्रज्ञान महोत्सव जो आहे त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये 18 ते 24 जानेवारीला पूर्ण 7 दिवस आपल्याला हे प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामध्ये विविध प्रायव्हेट कंपनी आहेत आणि आपल्या शासनाच्या विविध जे काही संशोधन केंद्र आहेत त्याचे तंत्रज्ञान आणि त्याची प्रक्रिया पण तुम्हाला पाहणार कारण पिकेल ते विकेल या योजनेमध्ये आपल्याला कोणत्या पिकापासून कोणते उपपदार्थ बनवता येतील याचं पण प्रात्यक्षिक तुम्हाला मशीन या ठिकाणी पाहायला मिळतील. तर आपण आवर्जून यासाठी यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. नाद नाही काय